नमस्कार मैत्रिणींनो. आता पावसाळा सुरू आहे तर आपल्या चॅनलवर कांदा भजी झाली, नंतर बटाटा भजी झाली. आज म्हणलं चला मिरची भजी करूयात. तर त्यासाठी मी काय काय केलं आहे आधी सांगते. इथे ना मिरच्या धुवून कपड्याने स्वच्छ पुसून आणि त्याला ना मध्ये असं सुरीनं कड दिलं आहे. असं प्रत्येक मिरचीला ना असा कड दिला आहे सुरीनं. आणि ह्याच्यात ना आपलं असं बोट मिठात बुडवायचं आणि आपल्या बोटाला जेवढं मीठ चिटकल ना तेवढंच मीठ ह्याच्यात असं मिरचीत भरून घ्यायचं. या सर्व मिरच्यांना कट करून धुवून पुसून आधी धुतल्या, नंतर पुसल्या, नंतर कट केल्या आणि नंतर असं मीठ भरून घेतल्या आहेत. फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी 2 मिरच्या मीठ भरायच्या ठेवल्या होत्या तशाच. तर मग आता असं मीठ घेतलेलं आहे आपल्या मिरच्यांना लावून. आणि इथे 1 वाटी बेसन पीठ घेतले. त्याच्यात टाकायला मी अर्धी वाटी पाणी घेतले. पण हे ना अर्धी वाटी पाणी घेतले पण थोडंसं कमी, 1-2 चमचे कमी पाणी लागतं ह्याला. कारण बटाट्याच्या भाज्यांसाठी ना पीठ जरा पातळ असतं. बटाट्याच्या भाज्यांना 1 वाटी बेसन पीठ असेल तर अर्ध वाटी पाणी लागतं. पण मिरची भाज्याचं पीठ ना बटाट्याच्या भाज्याच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट असतं. म्हणून ह्याच्यापेक्षा 1 चमचा किंवा 2 चमचे पाणी कमी लागेल आपल्याला मिरची भाजीसाठी. तर त्यात आपल्या 1 वाटी बेसन पीठ घेतले. आता त्यात मी ओवा टाकते. नंतर हा हिंग टाकते. हिंग का टाकायचं का तर बेसन पीठ ना पचायला जड असतं म्हणून हिंग टाकायचा. तेल गरम करायला ठेवलं गॅसवर. आणि इथं ना आता आपण मिरच्यांना मीठ लावलेलं आहे आणि आता आपलं पीठ ना एवढं आहे तर मी प्रत्येक मिरचीला मीठ लावले आणि पिठाच्या अंदाजाने मीठ टाकायचं. आता मी घेतलं एवढं पण यातलं ना मी थोडंसंच मीठ टाकणार आहे. आपल्या पिठाच्या अंदाजाने थोडं ठेवते का तर खारट होणे एक अंदाज माझा म्हणून. तर मी एवढं ठेवलेलं आहे. नंतर पीठ वाटलंच तर पीठ मिक्स केलं ना नंतर थोडंसं चाकून बघायचं, वाटलंच तर नंतर टाकायचं. सुरुवातीला कमीच टाकायचं. आणि इथं ना मी किंचितसा सोडा घेतला आहे. तुम्ही पाहू शकता खाण्याचा सोडा किती थोडा आहे. एक आपल्या हरभऱ्याची गुळी असते ना तेवढ्याच आकाराचा घेतलेला आहे. आणि आता ना मी ही थोडं पाणी टाकून ना हे मिक्स करून घेते. आणि हे आधी नाही कोरडंच आहे ना, कोरडंच असं पीठ मिक्स करते. आणि मी ना तांदळाचं पीठ इथं घ्यायचं विसरले. मी तांदळाचं पीठ घेते आणि यात टाकते, नंतर दाखवते तुम्हाला. तर मी ना तांदळाचं पीठ घ्यायचं विसरले होते. आता एक छोट्या वाटीने 1 वाटीभर म्हणजे आपले पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे तांदळाचं पीठ आपल्या कोरड्या पिठातच टाकते आणि मिक्स करते. मी आपली मिरची भजी असो, बटाटा भजी असो किंवा कांदा भजी असो त्यातनं थोडंसं तांदळाचं पीठ टाकत असते का तर आपली भजी कुरकुरीत व्हावीत म्हणून. तर आता हेच कोरडंच मिक्स केले ना ह्याच्यात ना थोडं पाणी टाकून मी हे घट्ट मळते. आणि सोडा ना नंतर करायच्या टायमिंगला टाकायचा. मग हे असंच मिक्स करून हे मळून घेते. तर मी ना पाणी टाकून आपलं पीठ मिक्स करून घेतले. तुम्ही पिठाचा पाहू शकता घट्ट पातळपणा. आपलं बटाट्याच्या भाज्यापेक्षा थोडंसं घट्ट आहे. तर तुम्ही पाहू शकता अर्धी वाटी पाणी घेतलं होतं ना त्यातलं फक्त 1 चमचा पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा पाणी असेल. हे एवढं पाणी शिल्लक राहिलं आहे. आणि याच जागी जर आता बटाट्याची भजी करायची असते तर मला एवढं पाणी याला लागलं असतं. आता मी आपले एवढे परफेक्ट आहे आपल्याला. आपलं तेल पण गरम झालं आहे. आता मी गॅसवर ठेवले. आणि आता हा सोडा आहे ना, हा सोडा मी याच्यात टाकते म्हणजे आपले भजी ना अशा आतून पण पीठ राहत नाही, त्याला असं स्पंजी होते आतून म्हणून सोडा टाकते. आणि आता ना हे चांगलं मिक्स करते आणि याच्यात एक मिरची बुडवून हे तेलात सोडते. तर आपलं तेल गरम झाले आणि पीठ ना मी असं हाताने असं मिक्स करून बघितलं, थोडंसं खाऊन बघितलं. मीठ आपलं परफेक्ट आहे, मीठ टाकायची आवश्यकता नाही. आणि आता ना मी ह्या मिरची ना अशी एक मिरची ना याच्यात अशी बुडविते आणि अशी ह्याला बेसन पीठ कोट व्हावं असं अशा प्रकारे सर्व बाजूनी. आणि ही अशीच मिरची ना आपली अशी तेलात सोडते. आणि मिरचीला ना चिरा द्यायच्या. जर आपण मिरचीला चिरा दिला नाही त्या ना तर अशी तेलात भजी सोडल्या आपली मिरची ना फुटती आणि त्या अंगावर तेल उडून येतं. म्हणून प्रत्येक मिरचीला चिर द्यायची. आणि आपली मिरची पण खाताना आता कोणी मिरची सहित खातं ना, ज्यांना तिखट जास्त जमत नाही ती मिरची काढून फक्त आवरणवरचं खातात. पण ज्यांना मिरची भरपूर तिखट खाणारी पण असतात तर त्यांना ना ती मिरची पण चविष्ट लागली पाहिजे म्हणून त्याच्यात मीठ भरायचं. तर मी ना आता गॅस बारीक केला आहे. आधी सुरुवातीला गरम झालं तेल, आता गॅस बारीक केला आहे. मी तेल थोडं घेतलं असल्यामुळे आता एवढ्या सोडते, नंतर पुढच्या बॅचला राहिलेल्या सोडते. आता ना बारीक गॅसवरच ह्या कुरकुरीत होईपर्यंत, लाल होईपर्यंत छान तळून घ्यायच्या खालच्या वरचा अंग त्याचा.
अशा प्रकारे हे अशा उलटा पालटा करते, खालची बाजू तळली त्याची. आणि अशाच एक 2-3 मिनटं मी तळून घेते. तर आपले भजे तळले, तुम्ही पाहू शकता आपले भजे फुगलेत पण छान सोडा टाकल्यामुळे. आणि असंच काढायचे, जास्त पण करपट नाही काढायचे आपल्याला, असंच बरेच. ते कलर छान आला आहे त्याला दोन्ही साईडनं खालून वरून. अशा प्रकारे आता मी काढून घेते, तुम्ही पाहू शकता. आता अशाच प्रकारे सर्व मिरच्याची भजी आपली तळून घेते मी. तर आपले मिरची भजी तयार झाले. कसे वाटले ते नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही पण अशा प्रकारे मिरची भजी नक्की ट्राय करून बघा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना, त्यांनी सबस्क्राईब करा. तर तेवढ्या पिठामध्ये ना आपले एवढी मिरची भजी आणि एवढी साधी भजी करून झाले. तेवढ्या पिठामध्ये मुलासाठी मी साधी भजी केले आणि हे ना एवढी मिरची भजी केले. तर तुम्ही पाहू शकता सर्व मिरची भजी आपले टम्म फुगलेले आहेत. आतमध्ये अजिबात त्याच्या असं काही पीठ वगैरे राहिलेलं नाही. मी एक फोडून दाखवते तुम्हाला. तुम्ही पाहू शकता आत किती स्पंजी झालेलं आहे पीठ आपलं, आणि भजी पण किती छान झालेलं आहे. तर मग तुम्हाला जर ही माझी मिरची भजी आवडली असेल तर खरंच लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा.